अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळलाय। अजितदादांच्या अकाली निधनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना मोठा धक्का बसलाय आणि याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री फडणवीसांनी अजितदादांच्या आठवणीत एक लेख लिहून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या या लेखामध्ये काय म्हटलंय आपण पाहूया। माझा जवळचा दमदार दिलदार मित्र मी गमावला। मित्र कसा असतो हे मी अत्यंत जवळून दादांच्या बाबतीत अनुभवलं। कितीही संकट आली तरी शब्दाला किंमत असते आणि प्रसंगी ती मोजायचीही असते, हे दादांकडून शिकण्यासारखं आहे। आमची मैत्री राजकारणा पलीकडची होती, त्यांच्यासोबत मैफल जमायची। धीर गंभीर विषयांवरती बोलून झालं की दादांचं व्यक्तिमत्व खुलायचं, मग त्यांच्यातील दादा व्यक्त व्हायचा। त्यांच्यातील भावना प्रधान माणूस फार कमी लोकांनी पाहिला, पण मला तेही दादा अनुभवता आले, कारण आम्ही फार छोट्या कालखंडात पराक्रमच तितके केले। आम्हा दोघांनाही क्रिकेटची आवड, कोणताही सामना असला की आम्ही दोघंही स्कोअर काय झाला याची माहिती घेत असू। गाणी पण आमचा समान आवडता छंद, त्यातच दादांचा सेन्स ऑफ ह्युमर अफलातून। कितीही गंभीर विषय असू द्या, ते थेट गमतीत बोलून समोरच्याची विकेट बेमालूमपणे घ्यायचे। मनात आज अनेक वेदना आहेत, नियती निष्ठूर असते, आपलं काहीही चालत नाही। दादा, तुम्ही तर कधीच वेळ चुकवायचे नाहीत ना, पण यावेळी मात्र तुम्ही वेळ चुकवली। तुम्ही अकाली एक्झिट घेतली। दादा, ही खंत कायम राहील।